या तुरीच्या शेंगा तोडायला. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, आज तुरीच्या शेंगांची भाजी आहे. चला तर मग रेसिपी कशी केली ते मी पाहूया. आता मी त्यासाठी 2 मोठे मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. ते सोलून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा कांद्यांना काळं असं फंगस लागलेलं असतं, म्हणून मी धुवून घेतलेत. आता कांदे मीडियम असे कापून घेतलेले आहेत. आता कारण की आपल्याला बारीक कांदा कापायचा नाही आहे. बाजूला ठेवलेत मी कांदे कापलेले. आणि आता खोबरं किसून घेऊया. मी हे दोन्ही पण कांदा आणि खोबरं माझ्या भाजीला, रोजच्या भाजीला जेवढे वाटण लागणार आहे त्याच्या अंदाजाप्रमाणे घेतलेलं आहे. आता कांदा आपल्याला भाजायचा आहे, तव्यावर भाजायचा आहे चांगला कांदा. त्यासाठी मी त्यावर तेल टाकलेलं आहे थोडंसं. तुम्ही पाहिजे तर आणि मीठ टाकू शकता, पण हे ऑप्शनल आहे. मी काही टाकला नाही आहे. आणि कांदा चांगला भाजून घेतलेला आहे. आता तो काढून ठेवला. आता त्यानंतर खोबरंसुद्धा लालसर होईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आहे आणि काढून ठेवायचं आहे. आता मी तुरीच्या दाणे जे काय आहे ते सुद्धा थोडेसे भाजायचे. मी थोडेसेच घेतले ते भाजायला. ते पण त्याच्यावर थोडेसे असे लाल लाल चट्टे येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि काढून ठेवायचे आहेत. लाल होईपर्यंत जे आपण कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे त्याचं आता वाटण बनवायचं आहे. आणि त्याच्यात मी थोडे 5-6 लसूण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 असे मोठे अद्रक घेतलेले आहे आणि ते वाटून घेतलेलं आहे. आता भाजलेल्या तुरीच्या दाण्याचं वाटण करायचं आहे. त्यात मी 1 मिरची घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. त्याचंही वाटण जाडसर वाटू शकता, हे पूर्णपणे तुमची चॉईस आहे. पण मी बारीक असं वाटण केलेलं आहे. आता मी एक पातेलं गॅसवर गरम केलं आहे. त्याच्यात 2 चमचे मोठं तेल टाकलेलं आहे. त्याच्यात जिरं, मोहरी आणि जे आपण कांदा, खोबरं, लसूण, अद्रकचं वाटण केलेलं होतं ते टाकलेलं आहे. ते थोडंसं असं तेलात होऊ द्यायचं आहे चांगला मस्तपैकी. आणि आता तो गोळा थोडासा होत आला की त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आणि त्यालासुद्धा त्या गोळ्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत त्याला होऊ द्यायचं आहे. आता दाखवलं मी व्हिडिओमध्ये की हलकं असं तेल सुटलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकते. आता जे आपण तुरीच्या दाण्याचं वाटण केलं होतं ते मी याच्यामध्ये टाकते. आता तुम्ही पाहिजे तर जाडसर ठेवून मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये की मी जाडसर भरडी दाखवली ती, तुम्ही तेही टाकू शकता. थोडंसं असं चमचा देत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून गोळं होणार नाही किंवा चिटकणारसुद्धा नाहीत ते. आता मी याच्यामध्ये चमचा दिल्यानंतर आता तुरीचे दाणे टाकते आहेत. तुरीचे दाणे मी थोडेसे त्याचं वाटण केलं होतं आणि थोडे ठेवले होते बाजूला. तुम्ही पाहिजे तर पूर्ण याचंही वाटण करू शकतात किंवा डायरेक्ट अशी पूर्णही टाकू शकता. पण थोडंसं टेक्स्चर येण्यासाठी मी वाटण करून टाकले. खूप छान असं टेक्स्चर येतं. तुम्ही करून पहा ही रेसिपी. आणि त्याच्यानंतर मी त्यात थोडे टमाटे टाकलेले आहेत आणि नंतर कोथिंबीर टाकलेली आहे. भाजी आता तयार झालेली आहे. आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून चपाती किंवा भाकरीसोबत सर्व